नमस्कार. आज आपण हॉटेलमधली सगळ्यात महागाची भाजी करणार आहोत, म्हणजेच काजू मसाला। ही भाजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि तेही कमीत कमी खर्चात कशी करायची ते आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू। तर सगळ्यात अगोदर आपण इथे काजू मसाल्यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर पाणी गरम करून त्यामध्ये मी एक मोठा कांदा मोठा चिरून घेतला आहे आणि त्यामध्ये इथे काजू तुकडा अर्धी वाटी घेतले आहेत ते टाकणार आहे। ग्रेव्हीसाठी नेहमी काजू तुकडा वापरावा। काजू आणि कांदा इथे आपण पाण्यामध्ये 10 ते 12 मिनिटे उकळून घेणार आहोत। यामुळे कांद्याचा वास निघून जाईल आणि काजू देखील एकदम मऊ शिजेल, म्हणजेच आपली ग्रेव्ही देखील एकदम स्मूथ होईल। इथे काजू आणि कांदा आपला छान 10 मिनिटे उकळला आहे। आता यातलं सर्व पाणी मी काढून टाकणार आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने हे काजू आणि कांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। ग्रेव्ही करण्यासाठी इथे मी तुकडा काजू वापरला आहे, कारण हा काजू जो अख्खा काजू मिळतो त्यापेक्षा स्वस्त असतो। आता अशा प्रकारे हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आपण मिक्सर मधून याची ग्रेव्ही करून घेणार आहोत। ग्रेव्ही करताना काजू आणि कांदा हे छान शिजल्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त पाणी वापरावे लागत नाही। लागलेच तर चमचाभर पाणी टाकून ही ग्रेव्ही आता इथे मी तयार केली आहे। तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही इथे आपली बनली आहे। ही ग्रेव्ही फक्त काजू मसाल्यासाठी नाही तर इतर कोणत्याही भाज्या, ज्या रेस्टॉरंट सारख्या भाज्या तुम्हाला घरी बनवायच्या आहेत त्या प्रत्येक भाजीसाठी तुम्ही ही ग्रेव्ही वापरू शकता। आता एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे आणि यामध्ये आता हे काजू, अख्खे काजू इथे घेतले आहेत। आता हे शॅलो फ्राय करून घेणार आहे। काजू फ्राय करताना मात्र गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे, नाहीतर काजू मध्येच करपण्याची शक्यता असते। काजू शॅलो फ्राय करून घेतल्यामुळे काजू ज्या वेळेला आपण ग्रेव्ही मध्ये टाकतो किंवा भाजीमध्ये टाकतो तेव्हा ते एकदम गिळगिळीत होत नाहीत, छान क्रंची राहतात। तुम्ही रेस्टॉरंट मधली भाजी बघितली असेल ते काजू खूप जास्त शिजलेले नसतात, एकदम क्रंची लागतात। अशाच प्रकारे आपली आजची देखील भाजी होणार आहे। त्यासाठी आता तुम्ही बघू शकता इथे काजू शॅलो फ्राय करून घेतले आहेत। आता त्याच कढईमध्ये, त्याच तेलामध्ये ज्यामध्ये आपण काजू फ्राय करून घेतलेत त्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो फ्राय करून घेणार आहे। जर हवं असेल तर यामध्ये तेल तुम्ही वाढवू शकता। आता कांदा परतत असताना यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आणि आता कांदा आणि ही पेस्ट आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता यामध्ये मी 2 टोमॅटो घेतले आहेत, एकदम लाल असे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। ते आता या कांद्यामध्ये टाकून आपण मऊ होईपर्यंत शिजवणार आहोत। टोमॅटो लगेचच म्हणजे लवकर मऊ व्हावेत यासाठी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता हे टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। टोमॅटो लवकर शिजावेत यासाठी आता यावरती एक झाकण ठेवून आपण 2 मिनिटे शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचे। तुम्ही बघू शकता टोमॅटोला इथे आपल्या तेल सुटलं आहे आणि ते खूप मऊ देखील झाले आहेत। आता यात कोरडे मसाले आपण ऍड करायचे आहेत। त्यासाठी थोडीशी हळद, लाल तिखट आवडीप्रमाणे टाकावं। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे मी धने पावडर घेतला आहे। आता हे मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, छान परतून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटलं आहे, मसाल्यांचा सुगंध देखील खूप छान सुटला आहे। आता यामध्ये आपण जी काजू आणि कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती टाकायची आहे। आता आपल्याला ही ग्रेव्ही या कांदा टोमॅटो सोबत एकजीव करून घ्यायची आहे। छान रंग येईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपण सतत हलवायची आहे। सतत हलवल्यामुळे काजूची पेस्ट खाली कढईला चिटकत नाही आणि आपली ही ग्रेव्ही करपणार नाही। तुम्ही इथे बघू शकता साधारण 2 मिनिटांनंतर इथे आपल्या ग्रेव्हीचा रंगही बदलला आहे आणि या मसाल्यांना छान तेलही सुटले आहे। तर आता यामध्ये मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि ते पाणी आता या ग्रेव्ही मध्ये टाकून एकजीव करून घ्यायचं आहे। काजू मसाला याची ग्रेव्ही नेहमी थिकच असते, पण हवं असेल तर आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ऍड केलं तरी हरकत नाही। आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकून
साधारण 5 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती झाकण ठेवून आता ही ग्रेव्ही आपण शिजवून घेणार आहोत। साधारण 5 मिनिटं झाले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला रंग सुंदर आला आहे। आणि आता यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेले काजू, थोडासा गरम मसाला आणि थोडेसे बटर टाकून घेणार आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये कसुरी मेथी देखील चोळून टाकू शकता। आता हे काजू, मसाला आणि बटर आपण व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओला तोपर्यंत लाईक केले नसेल तर लगेचच लाईक करून घ्या आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल। चला तर मग इथे आता एकदम लो फ्लेमवरती हे काजू आपण 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेते आणि तयार आहे आपली इथे हॉटेलसारखी काजू मसालाची भाजी। तर तुम्ही देखील नक्की करून बघा, कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग परत भेटू अशाच मस्त रेसिपींसोबत, तोपर्यंत धन्यवाद।